अहमदनगर दक्षिण अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके नावाने दाखल झालेल्या अर्जाची पोलखोल महाविकास आघाडीनं नगर राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहर अध्यक्ष किरण काळे, आम आदमी पक्षाचे सुभाष केकान, उद्धवराव दुसुंगे, संपतराव म्हस्के, दशरथ शिंदे, विलास उबाळे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 50 वर्षाची सत्ता असणारे विखे कुटुंब यांनी सामान्य कुटुंबातील निलेश लंके यांची धास्ती घेणे यातच सर्व काही सामावले आहे. निलेश साहेबराव लंके हा का मोठे येथील व्यक्ती जानेवारीपर्यंत निघोजच्या मतदार यादीत नसताना देखील अचानक 2 नाव येते, यासाठी शासकीय यंत्रणा किती तत्पर आहे असा उपरोधिक टीका टोला लगावलाय. डमी उमेदवार उभा करणे हे पराभवाची मानसिकता समोर आणणारे आहे. विखेंना पराभव दिसत असल्यामुळे कदाचित असा प्रकार त्यांनी केला असावा असा आरोप महाविकास आघाडीच्या वतीनं केला गेला आहे. अहमदनगर 37 लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी विखेंच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावात साधर्म्य असणारा व्यक्ती हा डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्फतच भरण्यात आलेला आहे. यासाठी खरी तर आज प्रेस या ठिकाणी बोलवली. 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये डमी गोष्टीला साथ देण्याचा जो विखे कुटुंबाचा इतिहास आहे त्याची पुनरावृत्ती काल देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यांचे स्वतःचे चुलते अशोक विखे यांनी आरोप केला की डॉक्टर सुजय विखे यांची डिग्री खोटी आहे. मी नाही केला, त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी दुसरा आरोप केला की ती डमी आहे, डिग्री जी आहे ती डमी आहे. दुसरा एक आरोप अशोक विखेंनी केला की आमच्या संपत्तीचं वाटप करत असताना रक्ताच्या नात्यातला डमी माणूस उभा केला. हे दोन्ही आरोप डॉक्टर अशोक विखे यांचे आहेत. त्यानंतर तलाठी भरतीमध्ये महसूल खात्यामध्ये आरोप झाले की डमी तलाठी त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि म्हणून ही डमीची परंपरा ही कालच्या निवडणुकीच्या शेवटचा फॉर्म भरण्याच्या दिवशी सुद्धा घडली की आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके याच्या नावाशी साधर्म्य असणारा निलेश साहेबराव लंके हा अर्ज त्या ठिकाणी आला. त्या अर्जामधलं साधर्म्य आम्हाला जे दिसलं ते असं आहे की त्या माणसाचा ॲफिडेव्हिटचा स्टॅम्प घेणारा व्यक्ती हा अकोलकर आहे आणि डॉक्टर सुजय विखे यांचा स्टॅम्प ॲफिडेव्हिटसाठी घेणारा व्यक्ती सुद्धा अकोलकरच आहे, DP अकोलकर. हे साधर्म्य कशामुळे आहे? त्याचं नोटराईज केलेलं एकाच ठिकाणी आहे. मग पनवेलच्या कामोठ्याच्या परिसरातून आलेला निलेश साहेबराव लंके हा एकाच अकोलकराशी आणि विखेंशी संबंधित आहे अशा पद्धतीचा आमचा महाविकास आघाडीचा आक्षेप आहे. उमेदवारी करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. त्यामुळं निलेश साहेबराव लंके यांची उमेदवारी राहिली तर त्याच्यात आम्हाला काही वाईट वाटणार नाही. परंतु त्या निलेश साहेबराव लंकेच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे हे पुढच्या काळामध्ये काही राजकीय डाव खेळू पाहतायत का याची शंका सुद्धा आम्हाला आज निश्चितपणाने येते. वेळोवेळी त्याच्या संदर्भात आम्ही त्याचा खुलासा करूच. माझ्याकडे देखील लोणी परिसरातील 2 नावं की जे सुजय रमाकांत विखे आणि सुजय दिगंबर विखे अशा आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुचवली होती की डमी भरायचे का. त्यांना आम्ही स्पष्टपणे नकार दिला. डमीचं राजकारण ही महाविकास आघाडीमध्ये आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत नाही हा स्पष्टपणे त्या ठिकाणी आम्ही उल्लेख केला. आणि म्हणून
कालचा उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असताना जो अर्ज आलेला आहे त्या अर्जाच्या संदर्भातले अनेक बाकीचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याचं नाव कामोठ्यातून पनवेलच्या मतदारसंघातून तातडीनं कुठल्या शासकीय यंत्रणेने नगरच्या निगोज मधल्या पारनेर मधल्या मतदार यादीमध्ये टाकलं आणि ते दाखवलं. वास्तविक पाहता पनवेलच्या कामोठ्याच्या मतदाराला नगरमध्ये उभा राहता येतं. हे असताना सुद्धा ते नाव इकडे आणण्याची घाई शासनाने एवढी तत्परतेने का दाखवली, या अनेक प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित होतात आणि म्हणून ही आजची प्रेस आम्ही घेतलेली आहे. धन्यवाद. एमआयएमने पण अर्ज दाखल केलेला आहे, त्याचा काही महाविकास आघाडीच्या उमेदवारावर परिणाम केला? ज्याचा स्वतंत्र पक्ष आहे तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यावर मी भाष्य नाही करणार.